हॅलो फ्रेंड्स, आज आपण करणार आहोत शेवयांची खीर. अगदी सोप्या पद्धतीने आणि झटपट अशी होणारी. तर यासाठी मी रेडीमेड शेवया घेतलेल्या आहेत. त्या रोस्टेड शेवया म्हणून येतात बघा बाजारात. कुठल्याही किराणा दुकानामध्ये किंवा डीमार्टला ह्या मिळून जातात. तर एका कढईमध्ये आपण घेतलं आहे साजूक तूप. 2 ते 3 चमचे साजूक तूप टाकायचं आहे आणि एका बाजूला आपण ह्या ज्या शेवया आहेत ते छान हाताने बारीक चुरून घ्यायच्या आहेत. बारीक चुरल्यामुळे शेवयांची खीर खूप छान बनते. तर या शेवया आहेत गव्हाच्या असल्यामुळे ह्या लालसर दिसतात. जर तुम्हाला पांढरी शेवई दिसत असेल तर ती समजायचं की ती मैद्याची असते. तर मध्ये शेवई शक्यतो वापरायची नाही. आता ही जी बारीक केलेली शेवई आहे ती वाटीभर आहे. ती मी मोजून घेतलेली आहे. तर वाटीभर शेवईला आपण पाऊण वाटी साखर घालायची आहे. आता ही शेवई मी तुपामध्ये खूप छान अशी भाजून घेतलेली आहे आणि त्यामध्येच आपण टाकणार आहोत खोबऱ्याचं कीस घालणार आहोत. ते सुकं खोबरं मी इथे वापरलेलं आहे. ते सुद्धा भाजून घ्यायचं आहे. ते खूप जास्त नाही घातले मी, अगदी अर्ध्या वाटीपेक्षा सुद्धा कमी आहे. आता इथे मी ड्रायफ्रूट्स घालत आहे. ड्रायफ्रूटसुद्धा त्याच्यामध्येच आपण छान तुपामध्येच ते भाजून घ्यायचे आहेत. आपल्याला वेळ काहीच करायची गरज नाही. यामध्येच आपण हे सगळं मंद आचेवरती हे करायचं आहे. थोडंफार ते रोस्ट होण्यात आल्यानंतर त्यामध्ये आपण टाकत आहोत गरम पाणी. तर हे आपण गरम पाणी घातलेलं आहे. एका बाजूला मी गॅसवरती थोडंसं पाणी उकळायला ठेवलेलं होतं. ते पाणी टाकून घ्यायचं आहे. यामुळे काय होईल की शेवई पटकन शिजली जाईल, अगदी मऊ पण नाही होणार. त्यामुळेच गरम पाणी घालायचं आहे. दूध का घालत नाही आहे, कारण की दूध घातल्याने ती पटापट दूध सगळं ते शेवई पिऊन जाते. त्यामुळे आपण दूध हे सगळ्यात शेवटी घालणार आहोत. उकळी आल्यानंतर यामध्ये आपण साखर घालणार आहोत. ते म्हणजेच 1 पाऊण वाटी साखर घालायची आहे. आता साखर घातल्यानंतर आपण याला पुन्हा उकळी येऊ द्यायची आहे. आता बघा हे खूप आटून गेलेलं असल्यामुळे यामध्ये परत मी कपभर पाणीसुद्धा घातलेलं आहे. त्यामुळे काय होईल की साखरेला पाणी पटकन येईल आणि साखर लवकर विरघळेल. या शेवयांच्या खीरमध्ये खोबरं हे टाकायचंच आहे. बघा, खोबऱ्याचं कीस टाकल्यामुळे शेवयांना एक प्रकारचा सुंदर असा सुवासही येतो खोबऱ्याचा आणि चवही खूप छान लागते. आता या ठिकाणी साखर ही पूर्णपणे विरघळलेली आहे आणि उकळीसुद्धा आलेली आहे शेवयांच्या खीरीला. तर आता यामध्ये मी अगदी मस्त गरम दूध केलेलं आहे एका बाजूला. तर गरमागरम दूध मी त्यात टाकत आहे. गरम दूध टाकल्यामुळे काय होईल की पटकन ही शेवयांची खीर आपली बनून जाईल. गरम दूध टाकल्यानंतर गॅस मात्र खालून बंद करायचा आहे. गॅस का बंद करायचा आहे, कारण की खीरीला जर एकदा उकळी आली ना की दूध ते फाटतं आणि खीर ही पूर्णपणे खराब होऊ शकते. त्यामुळेच गॅस बंद करायचा आहे. दूध असे पण आपण गरमच घेतलेलं आहे, त्यामुळे कचरा राहण्याचा काही प्रश्नच नाही आहे. तर मैत्रिणींनो, झटपट बनणारी ही शेवयांची खीर तुम्हाला नक्कीच आवडली असेल अशी आशा करते. व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल मैत्रिणींनो तर प्लीज लाईक करा. त्याचबरोबर हा व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्रपरिवाराकडे आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.